नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर सीमा रवींद्र चव्हाण, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर. मुलांनो, आज या ठिकाणी आपण FYBA जनरल 1 इकॉनॉमिक्सचा जो पेपर आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी आजचं लेक्चर आपण घेणार आहोत. आपला जो विषय आहे FYBAचा भारतीय आर्थिक पर्यावरण. आता हा नवीन सिलेबस जो आहे हा 2019 मध्ये या ठिकाणी डेव्हलप केला आणि श्रेयांक पद्धतीनुसार हा FYBAचा सिलेबस जो आहे तो सिलेबस तयार करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना फक्त दैनंदिन व्यवहारामध्ये होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत यांचं ज्ञान प्राप्त व्हावं किंवा देशाबाहेरील ज्या काही घडामोडी होत आहेत या घडामोडींचं विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावं, त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये हा जो सिलेबस तयार करण्यात आलेला आहे त्या सिलेबसनुसार ज्या ज्या गोष्टी किंवा ज्या ज्या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत तो अभ्यास नक्कीच तुम्हाला तुमच्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रात्यक्षिक रूपामध्ये या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे. आणि त्या अनुषंगाने हा पेपर जो आहे आपला भारतीय आर्थिक पर्यावरण याचा सिलेबस या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आज मुलांनो, आपल्याला नेमकं आर्थिक पर्यावरण म्हणजे काय किंवा भारतामध्ये आर्थिक पर्यावरण कशा स्वरूपाचं आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी थोडक्यात माहिती घ्यायची आहे. भारतीय अर्थव्यवस्था आपण म्हणतो की जगामधील एक प्रमुख अशी विकसनशील मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि नाममात्र स्थूल देशांतर्गत जे काही उत्पन्न आहे या उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर या उत्पन्नाचा विचार करता भारतीय अर्थव्यवस्था ही जी आहे ही जगामधील 7व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था म्हणून या ठिकाणी बघितली जाते. आता क्रयशक्ती समतेनुसार जर आपण विचार केला तर स्थूल देशांतर्गत उत्पन्नावरती या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही भारतीय अर्थव्यवस्था स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या अनुषंगाने विचार करता 4थ्या क्रमांकावरती असलेली आपल्याला निदर्शनास येते. 1991 नंतर भारतातील जे काही आर्थिक उदारीकरण आपण म्हणतो या आर्थिक उदारीकरणाचा प्रारंभ झाला आणि 2017 या वर्षाचा अपवाद जर आपण वगळला तर 1991 नंतर भारताने जवळजवळ या ठिकाणी 6.7% इतक्या स्थूल दराने या ठिकाणी स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धीचा जो काही दर आहे तो दर साध्य केलेला आपल्याला दिसून येतो. सध्या भारतीय अर्थव्यवस्था जी आहे ही भारतीय अर्थव्यवस्था जगामधील सर्वात वेगाने होणारी अशी अर्थव्यवस्था म्हणून बघितली जाते आणि भारतीय आर्थिक वृद्धी दराच्या बाबतीमध्ये चीनला सुद्धा आपल्या भारताने या ठिकाणी मागे टाकलेलं आपल्याला निदर्शनास येतं. पुढच्या 10 ते 15 वर्षाचा जो काही कालावधी आहे या 10 ते 15 वर्षामध्ये भारत ही तिसऱ्या क्रमांकाची शक्तिशाली अर्थव्यवस्था म्हणून नावारूपाला येऊ शकते. आता आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, या आर्थिक पर्यावरणाची अर्थ नेमका काय आहे, व्याख्या नेमकी कोणती आहे याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. प्रत्येक व्यवसाय जो आहे या प्रत्येक व्यवसायाचं अस्तित्व जर आपण बघितलं तर या प्रत्येक व्यवसायाचं अस्तित्व आणि यश हे आर्थिक पर्यावरणावरती या ठिकाणी अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. प्रत्येक व्यवसाय संस्था देशाच्या आर्थिक पर्यावरण हे विविध आर्थिक आपण म्हणतो आर्थिक घटकांचं संयुक्तीकरण या ठिकाणी असतं आणि या संदर्भामध्ये हे जे काही आर्थिक घटक आहेत या आर्थिक घटकांच्या व्यवसायाच्या कार्यपद्धतीवरती परिणाम जो आहे तो परिणाम देखील या ठिकाणी होताना या
संदर्भामध्ये दिसून येतो। आणि हे जे काही आर्थिक घटक आहेत, हे आर्थिक घटक ग्राहकांच्या वर्तवणुकीवरती आणि उपभोक्ते किंवा संस्था जे आपण म्हणतो, या उपभोक्ते आणि संस्थांच्या खर्चाच्या आकृतीबंधावरती देखील परिणाम करताना आपल्याला निदर्शनास येत आहेत। म्हणजेच व्यवसायाच्या अर्थप्रक्रिया ज्या आहेत, या व्यवसायाच्या अर्थप्रक्रियांना सिद्धीस नेणाऱ्या अटी किंवा स्थिती यांचा समावेश जो आहे, तो समावेश या ठिकाणी आर्थिक पर्यावरणामध्ये होताना आपल्याला दिसून येतो। आता मग यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश होतोय, तर नफा, उत्पादन, गुंतवणूक यांचं निर्धारण, हे जे आहे हे यांचं निर्धारण आर्थिक पर्यावरणामुळे होताना आपल्याला दिसून येतं। आता संपत्ती, प्रत्येक व्यक्ती संपत्ती मिळवत असतो किंवा त्याचा ते ध्येय असतं, परंतु संपत्ती मिळवण्याच्या अर्थप्रक्रियेवरती संपूर्णपणे आर्थिक पर्यावरणाचा परिणाम जो आहे, हा परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय। आता आर्थिक पर्यावरणाचा नेमका अर्थ काय आहे, व्याख्या काय आहे नेमकी आर्थिक पर्यावरणाची, तर आपण या ठिकाणी यापूर्वीचं जे काही विश्लेषण बघितलं आत्ता, या विश्लेषणावरून आपल्याला असं देखील म्हणता येऊ शकतो की व्यवसाय संस्था असतील किंवा उद्योग संस्था असतील, या उद्योग संस्थेला प्रचलित जो काही बाजार आहे, या प्रचलित बाजार व्यवस्थेमध्ये आर्थिक एकक जे आहे, हे आर्थिक एकक म्हणून या ठिकाणी कार्य करावे लागते। उद्योग संस्था जी आहे, या उद्योग संस्थेने या ठिकाणी घेतलेले जे काही आर्थिक निर्णय आहेत, हे आर्थिक निर्णय या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये समग्र याचा अर्थ काय, संपूर्ण अशा आर्थिक पर्यावरणानुसार या ठिकाणी ठरताना आपल्याला दिसतात। म्हणजेच सद्य आर्थिक पर्यावरण जे आहे, हे सद्य आर्थिक पर्यावरण एक क्लिष्ट अशी संकल्पना आहे आणि देशातील जे काही सरकार आहे, हे देशामधील सरकार भांडवल बाजार आहे किंवा कुटुंब क्षेत्र आहे, परकीय आर्थिक क्षेत्र ज्याला आपण म्हणतो, हे परकीय आर्थिक क्षेत्र आहे। यामध्येच व्यवसाय क्षेत्र देखील समाविष्ट होताना आपल्याला दिसतंय। या व्यवसाय क्षेत्राला कार्य करावे लागत असलेलं आपल्याला निदर्शनास येतं आणि त्याच्या बाहेर जाता येत नाही। आणि या सर्वांचा एकूण परिणाम जो आहे, तो या सर्वांचा एकूण परिणाम जर आपण बघितला, तर हा एकूण परिणाम एकूण अर्थव्यवस्थेच्या कार्यप्रणालीवरती या ठिकाणी होत असलेला आपल्याला दिसून येतो। म्हणजेच प्रत्येक अर्थव्यवस्था जी आहे, या प्रत्येक अर्थव्यवस्थेची कार्यप्रणाली जी आहे, ती कार्यप्रणाली जर आपण बघितली तर ती भिन्न भिन्न अशा स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येते। देशाची सामाजिक राजकीय व्यवस्था जी आहे, या देशाच्या सामाजिक राजकीय व्यवस्थेनुसार या ठिकाणी देशाची आर्थिक कार्यप्रणाली जी आहे, ही आर्थिक कार्यप्रणाली ठरत असते आणि त्यानुसार मग समग्रलक्षी आर्थिक निर्णय प्रक्रिया जी आहे, ही समग्रलक्षी आर्थिक निर्णय प्रक्रिया देखील या ठिकाणी ठरताना आपल्याला दिसते। याचं उदाहरण जर द्यायचं झालं मुलांनो, तर आपल्याला उदाहरण असं देता येईल की लोकशाही असलेले जे काही देश आहेत, या लोकशाही असलेल्या देशांमध्ये लोकांचा असलेला मताधिकार जो आपण म्हणतो, म्हणजे मतदान करण्याचा जो काही अधिकार आहे, या मताधिकाराचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम जो आहे, हा परिणाम सरकारच्या आर्थिक निर्णयावरती होताना आपल्याला दिसून येतो किंवा तो त्या निर्णयावरती होताना निदर्शनास येतो। मग संसदीय लोकशाही पद्धती जी आहे किंवा संसदीय लोकशाहीमध्ये संसदेच्या विचारविनिमयामधून मंत्रिमंडळ जे आहे, हे मंत्रिमंडळ या ठिकाणी निर्णय घेत असते आणि अशा अध्यक्षीय जी काही प्रणाली आहे, या अध्यक्षीय प्रणालीमध्ये देखील अध्यक्ष जो आहे, तो अध्यक्ष मुख्य स्वरूपाचा असलेला आपल्याला दिसतोय आणि तो मुख्य असल्या कारणामुळे मग निर्णय घेताना आपल्याला दिसतो। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की संसदीय जी काही प्रणाली आहे, या संसदीय प्रणालीमध्ये देखील या ठिकाणी निर्णय प्रक्रिया जी आहे, ही निर्णय प्रक्रिया विकेंद्रित स्वरूपाची नसते,
तर अध्यक्षीय पद्धतीमध्ये निर्णय प्रक्रिया जी आहे ही निर्णय प्रक्रिया ही केंद्रित स्वरूपामध्ये या ठिकाणी असलेली आपल्याला दिसते. म्हणजे एकच व्यक्ती या ठिकाणी काय करतोय, निर्णय घेतोय. तोच काय आहे, प्रमुख आहे. तोच काय आहे, अध्यक्ष आहे. तोच काय आहे, तर केंद्रबिंदू आहे. म्हणजेच या ठिकाणी एकच व्यक्ती काय करते, निर्णय घेताना आपल्याला दिसते. अर्थव्यवस्थेमधील आर्थिक पर्यावरण जे आपण म्हणतोय, या अर्थव्यवस्थेमधील आर्थिक पर्यावरण ठरवणारा महत्त्वाचा जो काही घटक आहे, हा महत्त्वाचा घटक म्हणजे अर्थव्यवस्थेची एकूण आर्थिक संस्थात्मक चौकट किंवा उद्योग संस्था जी आहे, या उद्योग संस्थेची जी काही मालकी आपण म्हणतोय, या उद्योग संस्थेची मालकी, नियंत्रण, व्यवस्थापन किंवा यावरून आर्थिक व्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे, हे आर्थिक व्यवस्थेचं स्वरूप या ठिकाणी निश्चित होताना आपल्याला दिसून येतं किंवा ते निश्चित होत असतं. म्हणजेच शेवटी सरकार जे आहे, हे सरकार या ठिकाणी अर्थव्यवस्थेचा काय ठरतोय, तर तो अर्थव्यवस्थेचा एक व्यवस्थापक असलेला आपल्याला दिसतोय. म्हणजेच आर्थिक जे काही निर्णय आहेत, हे आर्थिक त्याच्या निर्णयानुसार किंवा कामकाजाची जी काही पद्धती आहे, या कामकाजाच्या पद्धतीनुसार या ठिकाणी अर्थव्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे, अर्थव्यवस्थेची जी काही रचना आहे, ही रचना या ठिकाणी काय होत असते, ठरत असताना आपल्याला दिसते. म्हणजेच या ठिकाणी आपण असं म्हणू शकतोय की सरकारचे जे काही निर्णय आहेत, हे सरकारचे निर्णय या ठिकाणी राजकीय स्वरूपाचे असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि या ठिकाणी त्याचे दीर्घ आर्थिक परिणाम जे आहेत, ते दीर्घ आर्थिक परिणाम देखील या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळतात. शेवटी सरकार अर्थव्यवस्थेचा काय असतो, एक व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी कार्य करत असतो. काय सांगितलं मी तुम्हाला, शेवटी सरकार अर्थव्यवस्थेचा काय आहे, एक व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी कार्य करत असतो. आणि त्याचे जे काही निर्णय आहेत, या त्याच्या निर्णयानुसार या ठिकाणी कामकाजाची जी काही पद्धती आहे, ही कामकाजाची पद्धती किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेचं स्वरूप, त्या संपूर्ण अर्थव्यवस्थेची रचना या ठिकाणी ठरत असताना आपल्याला दिसते. अर्थव्यवस्थेमधला हा आर्थिक पर्यावरण हा जो काही घटक आहे, हा आर्थिक पर्यावरण घटक अतिशय महत्त्वाच्या स्वरूपामध्ये आपल्याला निदर्शनास येतोय. आणि अर्थव्यवस्थेची एकूण आर्थिक संस्थात्मक अशी जी काही चौकट आहे, ही संस्थात्मक चौकट या ठिकाणी उद्योग संस्थेची जी काही मालकी आहे, ही उद्योग संस्थेची मालकी, त्या उद्योग संस्थेचं जे काही नियंत्रण आहे, ते नियंत्रण, त्याचं जे काही व्यवस्थापन आहे, ते व्यवस्थापन, यावरून आर्थिक व्यवस्थेचं जे काही स्वरूप आहे, हे स्वरूप देखील या ठिकाणी निश्चित होताना आपल्याला दिसून येतंय. म्हणजेच खाजगी, सार्वजनिक आणि संयुक्त क्षेत्राची भूमिका किंवा जबाबदारी, यावरून आर्थिक प्रणालीचं जे काही तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान आणि कार्यपद्धतीवरती, त्याची जी काही कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीवरती देखील प्रकाश जो आहे, तो प्रकाश या ठिकाणी टाकला जातो. आज जर आपण बघितलं तर आज कोणतीही अर्थव्यवस्था घ्या, म्हणजेच या ठिकाणी मिश्र अर्थव्यवस्था असेल किंवा आपण म्हणतो साम्यवादी अर्थव्यवस्था असेल किंवा लोकशाही अर्थव्यवस्था असेल, कोणत्याही स्वरूपाच्या अर्थव्यवस्थेचा जर आपण अभ्यास केला तर बंदिस्त अर्थव्यवस्था जी आहे ती या ठिकाणी राहिलेली नाही. म्हणजेच आज प्रत्येक अर्थव्यवस्थेचा जो काही संबंध आहे, तो संबंध जगातील इतर अर्थव्यवस्थेंबरोबर या ठिकाणी येत असतो. आणि वस्तूंची, याचाच अर्थ काय, वस्तूंची आयात निर्यात होत असताना आपल्याला दिसते. एका देशामधून कामगार आणि किंवा भांडवल यांचं काय होतं, आगमन होतं, किंवा दुसऱ्या देशामध्ये त्या भांडवलाचं किंवा कामगारांचं काय होतंय, निर्गमन होताना आपल्याला दिसून येतं.
आणि त्यामुळे देशातील जे काही वेतनाचे दर आहेत किंवा त्यामुळे देशाचे जे काही व्याजाचे दर आहेत, हे व्याजाचे दर यांच्यावरती काय होत असतो, या सर्व घटकांचा परिणाम जो आहे तो परिणाम होताना आपल्याला दिसून येतोय. त्याचाच परिणाम म्हणून या ठिकाणी उत्पादनाचा जो काही खर्च आहे, हा उत्पादन खर्च आणि वस्तूंच्या ज्या काही किमती आहेत, या वस्तूंच्या किमती देखील काय होतात, बदलताना आपल्याला दिसतात. सरते शेवटी वस्तूंच्या बाजारामधील जो काही मागणी आणि पुरवठा आहे, हा बाजारामधला मागणी आणि पुरवठा यांच्यावरती जो काही परिणाम आहे, हा परिणाम या ठिकाणी होतो आणि हा संपूर्ण परिणाम होऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये पुरोगामी किंवा पार्श्वगामी अशा परिणामांची एक शृंखला निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि ही शृंखला निर्माण होऊन संपूर्ण देशातील एकूण आर्थिक पर्यावरणामध्ये काय होत जातात, मग बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात. दोन देश आपण विचारात घेऊया. दोन देशांचं चलन, या चलनामधील विनिमयाचे जे काही दर आहे, हा विनिमयाचा दर देखील आर्थिक पर्यावरणाचा एक घटक आहे. दोन जे काही देश आहेत, या दोन देशांमधील व्यापारी संबंधामधला जो काही बदल आहे, हा व्यापारी संबंधामधील बदल, या बदलानुसार त्यामध्ये बदल होत गेलेले आपल्याला दिसून येत आहेत. विनिमय दर जो आहे, हा विनिमय दर पुन्हा बदलला की काय होतं, पुन्हा नवीन आर्थिक पर्यावरण जे आहे, या पुन्हा आर्थिक नवीन पर्यावरणाची या ठिकाणी एक शृंखला तयार होतीये. आणि ही शृंखला तयार होऊन अर्थव्यवस्था जी आहे, या अर्थव्यवस्थेमधील आर्थिक पर्यावरण जे आहे, या आर्थिक पर्यावरणामध्ये बदल होत गेलेले आपल्याला दिसून येतात. हा सर्व झाला काय, तर आर्थिक पर्यावरणाचा अर्थ. आता मुलांनो, आपण आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय याची व्याख्या या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आर्थिक पर्यावरण जे आहे, हे आर्थिक पर्यावरणावरती परिणाम करणारे सर्व बाह्य घटक आणि म्हणजेच या ठिकाणी आपण त्याला काय म्हणू शकतो, आर्थिक पर्यावरण असं म्हणू शकतो. किंवा दुसरी व्याख्या जर आपण बघितली तर आर्थिक पर्यावरणामध्ये मानवाच्या आर्थिक जीवनावरती परिणाम करणाऱ्या सर्व घटकांचा या ठिकाणी समावेश होतो. त्याला आपण आर्थिक पर्यावरण असं म्हणू शकतो. किंवा व्यवसाय संस्थेच्या किंवा व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर परिणाम करणाऱ्या आर्थिक घटकांना आपण काय म्हणणार आहोत, आर्थिक पर्यावरण असं संबोधणार आहोत. म्हणजेच रोजगार असेल, उत्पन्न असेल, चलनवाढ असेल किंवा व्याजदर असेल, उत्पादकता असेल आणि संपत्ती असेल, या उपभोक्त्यांच्या आणि संस्थांच्या खरेदी निर्णयावरती प्रभाव पाडणाऱ्या सर्व आर्थिक घटकांना आपण काय म्हणतोय, संपूर्ण आर्थिक पर्यावरण असं थोडक्यात या ठिकाणी आपण म्हणू शकतो. हा झाला मुलांनो, या झाल्या काही आर्थिक पर्यावरणाच्या व्याख्या. आता आपण या ठिकाणी आर्थिक पर्यावरणाचं वर्गीकरण या ठिकाणी करतो आहोत. आता आर्थिक पर्यावरणाचं वर्गीकरण करतोय याचा अर्थ काय, तर आर्थिक पर्यावरणामध्ये काही समग्रलक्षी घटकांचा समावेश होतोय किंवा समग्रलक्षी पर्यावरणाचा समावेश होताना आपल्याला दिसतोय, तर काही सूक्ष्मलक्षी पर्यावरणाचा समावेश होताना आपल्याला दिसून येतो. आता पहिल्यांदा या ठिकाणी समग्रलक्षी याचा अर्थ काय होतो, तर व्यापक स्वरूपामध्ये, म्हणजे फक्त एका घटकाचा अभ्यास करायचा नाहीये समग्रलक्षी पर्यावरणामध्ये, तर संपूर्ण घटकांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याला आपण काय म्हणतोय, समग्रलक्षी पर्यावरण. ठीक आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे काय, सूक्ष्मलक्षी पर्यावरण. आता सूक्ष्मलक्षी पर्यावरण याचा अर्थ काय, तर संपूर्ण व्यापक स्वरूपामध्ये अभ्यास न करता फक्त एका घटकाचा या ठिकाणी अभ्यास करायचा आणि या एका घटकावरून सर्व
घटकांचा जे काही एका घटकावरून जो काही अभ्यास केलेला आहे त्या सर्व घटकांना तो निकष जो आहे तो लागू करायचा. म्हणजेच थोडक्यात काय तर शीतावरून भाताची परीक्षा करणं, हे थोडक्यात आपल्याला त्याचं उदाहरण देता येऊ शकेल. तर समग्रलक्षी पर्यावरणामध्ये नेमका कोणकोणत्या घटकांचा समावेश होतोय, तर समग्रलक्षी पर्यावरणामध्ये पहिला जो काही घटक आहे या ठिकाणी, तो पहिला घटक आपल्याला सांगता येईल तो म्हणजे रोजगार. आता रोजगार, सगळ्यांना रोजगार म्हटलं की या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनाशी, प्रत्येकाच्या दैनंदिन व्यवहारामध्ये रोजगार हा अत्यंत गरजेचा असतो. जर आपल्याला रोजगार असेल तर आपल्याला उत्पन्न मिळते, उत्पन्न मिळालं तर आपण या ठिकाणी बचत करू शकतोय, बचत केली तर आपण गुंतवणूक करू शकतो, गुंतवणूक केली तर पुढे पुन्हा या ठिकाणी काय होतं, उत्पादन निर्मिती होते, उत्पादन निर्मिती झाली तर पुन्हा काय होते, रोजगार निर्मिती होते. म्हणजे हा रोजगार हा जो काही घटक आहे तो या ठिकाणी समग्रलक्षी पर्यावरणामध्ये अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जसा आपण रोजगाराचा अभ्यास करणार आहे तसाच या ठिकाणी बेरोजगार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे रोजगार ज्यांना ज्यांना मिळालेला आहे त्यातून उत्पन्न किती मिळत आहे याचा अभ्यास करणार आहोत. आणि बेरोजगारी याचा अर्थ काय की या संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये किती लोक बेकार आहेत, बेकारीची कारणं कोणती आहेत, बेकारीचे उपाययोजना कोणत्या आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास जो आहे तो बेरोजगारीमध्ये केला जातो. दुसरा जो घटक मी तुम्हाला सांगितला यामध्ये समग्रलक्षी पर्यावरणामध्ये, तो दुसरा घटक आहे ते म्हणजे उत्पन्न. आता मी तुम्हाला सांगितलं की ही जी अर्थव्यवस्थेमध्ये ही एक चक्राकार साखळी आहे की रोजगार असेल तर उत्पन्न मिळतं, उत्पन्न मिळालं की पुन्हा आपण बचत करतोय, बचत केली की गुंतवणूक, गुंतवणूक केलं की पुन्हा आपण उत्पादन निर्मितीसाठी या ठिकाणी सज्ज होतो. आणि उत्पादन निर्मिती म्हटलं की पुन्हा काय येतो, रोजगार. म्हणजेच रोजगारानंतर उत्पन्न या घटकाचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर तिसरा जो घटक आहे याच्यामधला तो म्हणजे चलनवाढ, हा देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. आता चलनवाढ याचा अर्थ काय होतो मुलांनो, म्हणजेच किमतीमध्ये होणारी वाढ. याला चलनवाढ असं म्हणतो. डिटेलमध्ये आपण पुढच्या तासाला सगळ्या गोष्टी अभ्यासणार आहोतच. आता फक्त आपण थोडक्यात या ठिकाणी त्यांचा आढावा घेतोय. तर समग्रलक्षी पर्यावरणामध्ये आपण बघितलं रोजगाराचा समावेश होतो, उत्पन्नाचा समावेश होतो, चलनवाढीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी व्याज दराचा देखील काय करावा लागतो, आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतोय. म्हणजे व्याज दरावरती किमती जशा अवलंबून आहेत त्या किमतीवरती काय ठरतंय, व्याजदर ठरतो. आणि व्याज दरावरती मग पुन्हा या ठिकाणी कराचे दर ठरताना आपल्याला दिसतात. बघा मुलांनो, अर्थव्यवस्थेमध्ये किंवा अर्थशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो ना तेव्हा पहिल्या घटकावरती दुसरा घटक अभ्यास अवलंबून असतो, दुसऱ्या घटकावरती तिसरा घटक अवलंबून असतो, तिसऱ्या घटकावरती चौथा घटक. आणि त्यामुळे पहिला घटक हा अर्थशास्त्रामध्ये नेहमी महत्त्वाचा असतो, कारण त्यावरून पुढची सगळी साखळी जी आहे ती साखळी तयार होत असते. तर चौथ्या घटकाचा आपल्याला अभ्यास काय करायचा आहे, व्याजदराचा देखील अभ्यास करायचा आहे. व्याजदर, या व्याजदरावरती कोणत्या गोष्टी अवलंबून आहे, तर व्याजदरावरती या ठिकाणी कराचे दर अवलंबून असलेले आपल्याला दिसून येत आहेत. कराचे दर ठरले की उरलेलं म्हणजे आपल्याला मिळालेलं जे काही उत्पन्न आहे त्या उत्पन्नापैकी इन्कम टॅक्स, थोडक्यात साधं उदाहरण तुम्हाला मी देते. आपल्याला मिळालेलं उत्पन्न, त्या मिळालेल्या उत्पन्नावरती टॅक्स आकारला जातो, त्याला आपण काय म्हणतो, इन्कम टॅक्स. म्हणजेच कराचा दर या ठिकाणी ठरतो. आणि कराचे देखील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार असतात, परंतु आपण फक्त जस्ट आता कराचे दर हे बघतो आहोत. तर या कराच्या दरावरून मग काय होणार आहे, मिळालेलं जे काही उत्पन्न आहे त्यातून टॅक्स वजा करता किती रक्कम उरती आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. म्हणजेच या कराच्या दरावरून पुढचा जो पॉइंट आहे तो तयार होतो, तो म्हणजे काय, तर बचत. म्हणजे व्यक्ती बचत किती करते हे देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता बचत अभ्यासल्यानंतर पुन्हा काय होतं मुलांनो, की बघितलं आपण उत्पन्न मिळालं, उत्पन्न मिळाल्यानंतर आपण टॅक्स भरला, टॅक्समधून उरलेली जी काही रक्कम आहे ती बचतीमध्ये आपण समाविष्ट केली. आणि बचतीमधून मग पुन्हा काय होतं मुलांनो,
उपभोक्त्यांची आत्मविश्वासाची जी काही पातळी आहे, ही उपभोक्त्यांची आत्मविश्वासाची पातळी या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसते. का? बचत केल्यानंतर मनुष्य ही बचत कुठेतरी गुंतवणूक करत असतो आणि ही जेव्हा गुंतवणूक केली जाते तेव्हा पुन्हा काय होतं? उत्पादन निर्मिती होते. म्हणजेच या ठिकाणी उपभोक्त्याची काय म्हणतोय आपण? आत्मविश्वासाची जी काही पातळी आहे, ही पातळी या ठिकाणी आपण अभ्यासायची आहे. म्हणजेच 7वा मुद्दा काय होणार आहे या ठिकाणी? तर उपभोक्त्याची आत्मविश्वासाची पातळी जी आहे, ही उपभोक्त्याची आत्मविश्वासाच्या पातळीचा देखील आपल्याला या ठिकाणी काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो आहे. हे झालं उपभोक्त्याच्या आत्मविश्वासाची पातळी. त्याचबरोबर जेव्हा उपभोक्त्याला आत्मविश्वास निर्माण होतो, आत्मविश्वास निर्माण झाला, उत्पादनाची निर्मिती केली गेली, उत्पादनाची निर्मिती केल्यानंतर या ठिकाणी वस्तूच्या किमती ठरतात. वस्तूच्या किमती ठरल्यानंतर त्या वस्तूंना असणारी मागणी आणि केला जाणारा पुरवठा यांचा समतोल साधला जातो. यांचा समतोल साधून वस्तूची किंमत जी आहे ती वस्तूची किंमत ठरवली जाते. वस्तूची किंमत ठरल्यानंतर या ठिकाणी त्या वस्तूला असणाऱ्या मागणीचं प्रमाण या ठिकाणी ठरत असतं. जर व्यक्तीचं उत्पन्न आणि वस्तूची किंमत यामध्ये व्यक्तीला बचत करून जर त्याला परवडणारी त्या वस्तूची किंमत असेल तरच व्यक्ती काय करतो? त्या वस्तूची मागणी करतो. अन्यथा जर ती वस्तू महाग असेल, त्याच्या खिशाला परवडणारी नसेल तर त्या वस्तूला मागणी केली जात नाही. म्हणजे पुढचा मुद्दा येतो घसरण. मग त्या ठिकाणी या ठिकाणी काय तयार होते? घसरण तयार होते की वस्तूची किंमत जर वाढली तर प्रत्येक व्यक्ती खरेदी करेलच असं नाही, त्याचं उत्पन्न तेवढं असेलच असं नाही. आणि त्यामुळे मग घसरण या ठिकाणी कशी तयार होते याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर ही घसरण तयार झाल्यानंतर मग या ठिकाणी आपण असं म्हणतो की परकीय विनिमय दर जो आहे, हा परकीय विनिमय दर देखील या ठिकाणी आपल्याला अभ्यासावा लागतोय. आता परकीय विनिमय दर म्हणजे नेमकं काय? तर परकीय विनिमय दर याचा अर्थ की आपण आंतरराष्ट्रीय व्यापार करतो. आंतरराष्ट्रीय व्यापार करताना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार जेव्हा आपण करतोय तेव्हा आपण परकीय राष्ट्रांशी वस्तू देण्या घेण्याचे व्यवहार करतो. वस्तूंच्या किमती ज्या आहेत या वस्तूंच्या किमती ठरवण्याचा आपण अभ्यास करतो. मग वस्तूंची देवाणघेवाण जेव्हा केली जाते त्याला आपण काय म्हणतो? विनिमय असं म्हणतो. वस्तूंची देवाणघेवाण करणे याला काय म्हटलं जातं? विनिमय असं म्हटलं जातं. आणि तो जो काही विनिमयाचा दर असतो त्याला आपण काय म्हणतो? विनिमय दर. आणि मग परराष्ट्राशी ते केलं जात असतं म्हणून परकीय विनिमय दर कोणत्या स्वरूपाचा आहे याचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतोय. त्याचबरोबर या संदर्भामध्ये या ठिकाणी चलनविषयक आणि राजकोषीय कोणती धोरणं आहेत सरकारची त्याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. मी फक्त धोरण लिहिते या ठिकाणी. कोणती धोरणं आहेत सरकारची? चलनविषयक धोरणं कोणती आणि राजकोषीय धोरणं कोणती याचा देखील अभ्यास या ठिकाणी या समग्रलक्षी पर्यावरणामध्ये आपल्याला करावा लागतो. हे देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे थोडक्यात समग्रलक्षी पर्यावरणामध्ये या सर्व 10 घटकांचा काय करायचा आहे? आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या 10 घटकांवरून समग्रलक्षी पर्यावरण म्हणजे नेमकं काय हे आपण पुढच्या सर्व पोर्शनमध्ये अभ्यास करणार आहोतच. पुढचं वर्गीकरण करताना त्यांनी केलंय सूक्ष्मलक्षी पर्यावरण. आता सूक्ष्मलक्षी याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगितलं की फक्त एकेका घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे वैयक्तिक पातळीवरती या ठिकाणी काय केले जातात? निर्णय जे आहेत ते वैयक्तिक पातळीवरती घेतले जातात. सरकार त्याच्यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा हस्तक्षेप करताना आपल्याला दिसून येत नाही. आता मग कोणकोणते सूक्ष्मलक्षी पर्यावरणामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? तर सूक्ष्मलक्षीमध्ये पहिला जो काही घटक आहे तो आहे बाजाराचं आकारमान. आता बाजाराचं आकारमान विचारात घेऊन मला सांगा की बाजाराचं आकारमान जेव्हा विचारात घेतलं जातंय याचा संबंध सूक्ष्मलक्षी पर्यावरणाशी कसा जोडणार?
व्यक्ती काय करतं, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, चक्राकार उत्पन्नाचा प्रवाह आहे. व्यक्ती काय करते, आपलं मिळालेलं उत्पन्न किती आहे, त्या मिळालेल्या उत्पन्नातून ते काय करते, किती आपल्याला खर्च करावा लागणार आहे, कोणकोणत्या बाबींवरती खर्च करावा लागणार आहे, किती बचत आपल्याला भविष्यकाळासाठी करावा लागणार आहे, या सर्व बाबींचा निर्णय जो आहे तो काय करत असते, व्यक्ती स्वतः वैयक्तिक पातळीवरती घेत असते. याच्यामध्ये सरकार सांगत नाही प्रत्येक व्यक्तीला की बाबा रे तुझं उत्पन्न एवढं आहे त्यामुळे तू एवढी बचत कर आणि एवढा खर्च कर, असं सांगत नाही. त्या ठिकाणी व्यक्ती काय करते, वैयक्तिक पातळीवरती निर्णय जे ते निर्णय घेत असते. आता हा निर्णय घेत असताना मग बाजाराच्या आकारमानाचा त्याला विचार करावा लागतो आणि त्या आकारमानानुसार मग व्यक्ती वैयक्तिक पातळीवरती निर्णय घेताना आपल्याला दिसते. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे पुरवठा. पुरवठा किंवा मागणी, हे दोन्ही मुद्दे तेवढेच महत्त्वाचे. पहिल्यांदा आपण बघूया मागणी. व्यक्ती, मी तुम्हाला सांगितलं, आत्ता सांगितलं त्याचप्रमाणे व्यक्ती स्वतःचं, थोडक्यात उदाहरण घेऊया, आपलं अंथरुण पाहून काय करते, पाय पसरते. म्हणजेच याचा अर्थ काय, आपलं उत्पन्न किती, त्या उत्पन्नामधून कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, कोणत्या गोष्टी अतिमहत्त्वाच्या आहेत, अतिशय निकडीच्या आहेत, त्या गोष्टींवरती प्रथमतः व्यक्ती त्या वस्तूंची काय करत असते, मागणी करत असते आणि ही मागणी त्या वस्तूच्या किमतीवरती ठरत असते. हा झाला दुसरा घटक. तिसरा घटक काय, तर पुरवठा हा तिसरा घटक आहे. व्यक्ती या ठिकाणी उपभोक्ते जे आहे किंवा उत्पादक वर्ग जो आहे, हा उत्पादक वर्ग काय करतो मुलांनो, की त्या वस्तूला असणारी मागणी किती प्रमाणामध्ये आहे हे पहिल्यांदा थोडक्यात अभ्यास करतो आणि त्या वस्तूला असणाऱ्या मागणीप्रमाणे त्या वस्तूचा पुरवठा या ठिकाणी करतो. बघा, जेव्हा आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होते तेव्हा आर्थिक मंदीच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितले तर वस्तूंच्या किमती या अतिशय वाढलेल्या आपल्याला दिसतात आणि जेव्हा वस्तूच्या किमती या वाढतात म्हणजे भाववाढ होते तेव्हा काय होतं, वस्तूला असणाऱ्या मागणीचं प्रमाण हे कमी होतं आणि मग उत्पादनाचा झालेला जो काही पुरवठा आहे तो पुरवठा काय होतो, तसाच पडून राहू शकतो आणि त्यामुळे मग ही आर्थिक मंदीची परिस्थिती जी ती निर्माण होते. हा भाग आपण नंतर अभ्यासणारच आहोत. पण माझा सांगण्याचा मुद्दा हाच की सूक्ष्मलक्षी पर्यावरणामध्ये पुरवठा हा देखील घटक, तिसरा घटक महत्त्वाचा मानला जातो. चौथा जो घटक आहे मुलांना तो म्हणजे स्पर्धक. आता आपण बघितलं की बाजार म्हटला की स्पर्धा असते. असं नाही आहे, आता बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे, मक्तेदारीयुक्त स्पर्धा आहे, मक्तेदारी स्पर्धा आहे, शुद्ध स्पर्धा आहे, या सर्व गोष्टी बाबी ज्या आहेत त्या आपण नंतर अभ्यासणारच आहोत. परंतु जीवनामध्ये व्यक्ती प्रत्येक गोष्टीमध्ये काय करत असतो, स्पर्धा करत असतो. तसंच अर्थशास्त्रामध्ये देखील उत्पादक वर्ग आपल्या वस्तू ज्या आहेत या आपल्या वस्तूंची निर्मिती करून झाल्यानंतर त्या वस्तूंचा खप कसा होईल किंवा त्या वस्तू कशा विकल्या जातील यासाठी काय करत असते, एकमेकांशी स्पर्धा करताना आपल्याला दिसते. म्हणून या घटकांचा देखील या ठिकाणी अभ्यास करावा लागतो आणि हा सूक्ष्मलक्षी पर्यावरणामध्ये त्याचा अभ्यास जो आहे तो केला जातो. पुढचा जो घटक आहे तो म्हणजे पुरवठादार. आता पुरवठादार याचा अर्थ काय, मी तुम्हाला सांगितलं की उत्पादक वर्ग काय करतो, आधी त्या वस्तूला असणारी मागणी किती आहे या मागणीचा आढावा घेतो किंवा थोडक्यात अंदाज लावतो की या वस्तूची किंमत जर एवढी असली तर त्या वस्तूला असणारी मागणी किती असणार आहे. वस्तूची किंमत जर वाढली तर त्या वस्तूला असणारी मागणी जी ती काय होणार आहे, कमी होणार आहे. उदाहरण थोडक्यात मी तुम्हाला सांगते. जस्ट बघा, काही जीवनावश्यक गोष्टी असतात की त्यांची किती वस्तूंच्या किमती वाढल्या तरी त्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये आपण त्या वस्तूंची खरेदी ही करतोच आणि त्या उदाहरण जर मी तुम्हाला सांगते की मीठ, साधं उदाहरण घेऊया आपण, मिठाचं उदाहरण. आता ही एक काय आहे, जीवनावश्यक वस्तू आहे. आपण मीठ असेल किंवा पाणी असेल, मिठाची किंमत कितीही वाढली तरी आपण काय करणार आहोत, खरेदी करणार आहोत. किंवा पाण्याची किंमत आपण मोजतोच,
अर्थात आता सध्या तर फार कोविड-19ची परिस्थिती आहे आणि त्यामध्ये आपण पाणी जे ते ॲक्वागार्ड करून उकळून गार करून म्हणजे आपण त्याला काय थोडक्यात काय पाण्याची किंमत आपण मोजतोय. बघा मुलांनो, जीवनावश्यक वस्तूंमधल्या उदाहरणामध्ये मी तुम्हाला मिठाचं उदाहरण देत होती की मिठाचं उदाहरण म्हणजे त्या ठिकाणी मीठ या वस्तूची किंमत कितीही वाढली तरी प्रत्येक व्यक्ती ती काय करतो, खरेदी करतो आणि किती कमी झाली तरी ती आपण काय करतो, खरेदी करतो. असं होत नाही की मीठ स्वस्त झालंय म्हणून आपण खूप खरेदी करणार आणि जास्त टाकणार भाजीमध्ये, असं होत नाही. किंवा वस्तूची किंमत, मिठाची किंमत खूप वाढली आहे म्हणून आपण काय करणार आहे, ती कमी खरेदी करणार आणि थोडंसंच मीठ टाकणार, असं आपल्याला करता येत नाही. याला काय म्हटलं जातं, अलवचिकता असं म्हटलं जातं. आणि लवचिकता याचा अर्थ काय, तर कांद्याचं उदाहरण घेता येईल आपल्याला. कांद्याच्या किमती जर समजा 100 रुपये किलो कांदा झाला तर आपण कांदा खात सुद्धा नाही, तेवढं आपण हे करतो. किंवा थोडक्या स्वरूपामध्ये एकच कांदा आपण पूर्ण दिवसभर चालवतो, असं सुद्धा केलं जातं. पण कांद्याची किंमत जर कमी झाली तर मनुष्य काय करतो, त्या कांद्याचा साठा करतो. म्हणजेच पूर्ण ती समजा एका कांद्याची गोणी जर आपल्याला 300 रुपयाला मिळत असेल तर आपण त्यावेळेस तो 50 किलो कांदा किंवा 60 किलो कांदा एकाच वेळेस खरेदी करतो आणि तो साठवून ठेवतो. तसंच डाळींच्या संदर्भामध्ये पण कांदासुद्धा एक थोडक्यात नाशवंत आहे, परंतु कडधान्य जी आहे त्याचा मात्र आपण काय करू शकतो, साठा करू शकतो. साखरेचा आपण साठा जो आहे तो साठा करू शकतो. म्हणजेच थोडक्यात यावरून पुरवठादार कोणत्या वस्तूंची निर्मिती करायची आणि नाही करायची हे ठरवताना आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास जो आहे तो काय कशामध्ये केला जातो, तर सूक्ष्मलक्षी पर्यावरणामध्ये केला जातो. आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो म्हणजे वितरण साखळी किंवा ज्याला आपण घाऊक आणि किरकोळ विक्रेते असं म्हणतो. यामध्ये नेमका घाऊक आणि वितरणाची साखळी, वितरण याचा अर्थ काय होतो की शेतकऱ्यांकडून येणारा माल हा मोठा व्यापारी वर्ग खरेदी करतो, मोठ्या व्यापाऱ्याकडून तो काय करतो, घाऊक व्यापारी खरेदी करतो, घाऊक व्यापाऱ्याकडून तो ग्राहकापर्यंत पोहोचतो. म्हणजे ही काय झाली, एक वितरणाची साखळी या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्या घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांचा देखील आपल्याला मग काय करावा लागतो, अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. आणि हा सर्व अभ्यास जो आहे तो कशामध्ये केला जातो, तर सूक्ष्मलक्षी पर्यावरणामध्ये केला जातो. म्हणजे व्यवसायावरती परिणाम करणारे बाह्य घटक आणि कंपन्या ज्या आपण म्हणतो बाह्य घटक जे आहेत, हे बाह्य घटक कंपन्यांच्या नियंत्रणाबाहेर या ठिकाणी असतात. त्यातील काही घटक हे समग्रलक्षी पातळीवरती असतात आणि काही घटक हे सूक्ष्मलक्षी पातळीवरती काम करताना आपल्याला दिसतात. कंपन्या आर्थिक पर्यावरणावरती नियंत्रण जे आहे ते नियंत्रण ठेवू शकत नाही. विशिष्ट जो काही बाजार आहे, या विशिष्ट बाजारामध्ये उद्योगामध्ये इतर ज्या काही व्यूहरचना आहेत, या इतर व्यूहरचना या ठिकाणी ठरवताना कंपन्या आर्थिक स्थितीचं मूल्यमापन जे आहे हे मूल्यमापन करून या ठिकाणी निर्णय घेताना आपल्याला दिसतात. म्हणजेच थोडक्यात व्यापारविषयक आणि उपभोक्ते जे आहेत या उपभोक्त्यांच्या वर्तणुकीवरती परिणाम करणाऱ्या सर्व आर्थिक घटकांना आपण काय म्हणणार आहोत, आर्थिक पर्यावरण असं म्हणणार आहोत. आणि यामध्ये बाजारामध्ये किंवा विस्तृत अर्थव्यवस्थेमध्ये सर्व बाह्य घटकांचा या ठिकाणी अभ्यास आपल्याला दिसून येतो. हा अभ्यास आपल्याला करावा लागतो. या घटकांचा, या सर्व बाह्य घटकांचा कशावरती परिणाम होतोय, व्यवसायांवरती परिणाम होतो. आणि या व्यवसायांचं जे काही यश अपयश आहे ते संपूर्णपणे या ठिकाणी आर्थिक पर्यावरणावरती अवलंबून असतं. मुलांनो, आजच्या तासाला आपण या ठिकाणी आर्थिक पर्यावरण म्हणजे नेमकं काय, आर्थिक पर्यावरणाचे घटक कोणते कोणते आहेत किंवा आर्थिक पर्यावरणाचं वर्गीकरण करताना समग्रलक्षी पर्यावरण आणि सूक्ष्मलक्षी पर्यावरण यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो हे आपण अभ्यासलं. पुढच्या तासाला आपण आर्थिक पर्यावरणाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत हे अभ्यासणार आहेत. धन्यवाद.